नमस्कार मंडळी, तुमची मुलं पालक आणि बीट खात नाही तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. आज आपण बनवणार आहोत बीट, पालक आणि गाजर यांच्या दशम्या म्हणा किंवा मग पराठे म्हणा. इथे मी पालक बारीक चिरून घेतला, गाजर किसून घेतलं, बीटही किसून घेतलं, त्यानंतर धने जिरे पावडर, जिरं, तीळ, त्यानंतर काढलेला लसूण घेतला, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 3-4 चमचे बेसन पीठ घेतलं, त्यानंतर हळद, त्यानंतर 1.5 चमचा तिखट टाकून याला पाणी टाकून सैलसर पण नाही आणि जास्त कडकही नाही असं मध्यमपणे मी त्याला मळून घेतलं. मळून घेतल्यानंतर त्याचे गोळे तयार करून लाटून घेतलं. त्यानंतर दोन्ही बाजूकडनं तेल टाकून त्याला खरपूस असं भाजून घेतलं. तर इथे बघू शकता आपण की अतिशय सुंदर अशा या दशम्या म्हणा किंवा मग पराठे म्हणा हे तयार झालेले आहे. रेसिपी आवडली असेल तर मग नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब.